कन्यादान. लाच घेणं देणं हे चुकीचंच आहे, मलाही ते पटत नाही. पण सध्याची परिस्थिती बघता मला त्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. तर तुम्ही एक सदाशिव कीर्तने आहात, पण तुमच्यासारखे सगळे नसतात ना. 100 बाकी 99 लोक लाच घेतात किंवा देतात. आम्हालाही आवडेल हो सर रोज सदाशिव कीर्तनेंना भेटायला, पण ते रोज भेटत नाही ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. मग आम्ही काय करायचं? मग आम्ही विचार करतो की बाबा जाऊ द्या, 10,000 इकडे तिकडे काय फरक पडतोय, पण आपलं काम होत आहे, हो की नाही? पण त्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही असं. मग आम्ही बेकायदेशीर नाही आहोत. म्हणजे हे बेकायदेशीर नाही असं वाटतं तुला? नाही, ऑब्विसली नाही सर. आम्ही कायदेशीररित्याच काम करतोय, पण ते कायदेशीररित्या काम करून घेण्यासाठी आम्ही लाच देतोय. आलं का लक्षात सर? आणि हेच एक्झॅक्टली हेच आपल्या सिस्टीमचं दुर्दैव आहे, आणि म्हणून त्याला काही ऑप्शन नाही. नाही आहे ना, म्हणजे सिस्टीमचं दुर्दैव आहे मला मान्य आहे, पण ऑप्शन आहे त्याला. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने तुझ्याकडे लाच मागितली तर तू ताबडतोब अँटी करप्शनला जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकतोस, त्याला पकडून देऊ शकतोस. पर्याय, कारण तुम्ही या सिस्टीमचा भाग आहात सर. यू हॅव अ चॉईस. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही टेबलच्या पलीकडे आहात. लाच घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता, पण आम्ही टेबलच्या अलीकडच्या माणसांचे हात बांधलेले असतात, आमची कामं अडकलेली असतात. समोरच्यांनी लाच मागितली की ती द्यायची की नाही हे विचार करण्याचा हक्कच नसतो आमच्याकडे सर. त्यामुळे समोरच्यांनी पैसे मागितले तर आम्ही दिले नाही तर आमची कामं होणार नाही. इट इज सो क्लिअर. ठीक आहे, कळलं मला. काय कळायचंय ते कळलं. काय कळलं सर? सर 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 डोंट लीव, टॉक टू मी, वी आर जस्ट टॉकिंग. एक मिनिट, तुम्ही गायत्रीसाठी ह्या गोष्टीवरून मला जज करणार आहात का? सर 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 एक मिनिट सर, माझं एक म्हणणं आहे. तुम्ही एक सरकारी अधिकारी म्हणून अशी सिस्टीम तयार करा जिथे आमच्यासारख्या सामान्य माणसांना लाच द्यावी लागणारच नाही. सिस्टीम आहे करते, सिस्टीम आहे, कायदे आहे, फक्त तुम्हाला ते अंमलात आणायचे नाही. तुम्हाला इझी मार्ग हवा आहे, पटकन काम व्हायला हवंय तुम्हाला. हे फास्ट फूड सारखं का नाही? तुम्ही म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यानंतर त्याची तक्रार करत का नाही? तुम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे जात. तुम्ही जात नाही म्हणून ते लाच घेतात. आणि तुमच्यासारख्या माणसांमुळेच आमच्यासारखे प्रामाणिक अधिकारी सुद्धा बदनाम होत असतात. बदला ना, ही सिस्टीम बदलण्याची हिंमत दाखवा. तक्रार करा. अहो सर, तक्रार करायला इथे वेळ कोणाकडे आहे? म्हणजे आपणच तक्रार करायची, मग त्याची केस होणार, मग ती कोर्टात जाणार, मग एक तारीख मिळणार, मग तारखांवर तारखा मिळणार, आणि मग आपणच आपला प्रतिस्पर्धी असं पुढे जाताना बघत राहायचं. आणि मग आम्ही काय गाशा गुंडाळायच्या? हाच प्रॉब्लेम आहे या सगळ्या पिढीचा, या देशाचा. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच फार मोठ्या घटना घडत असतात. मोठे बॉम्बस्फोट होतात, हजारो माणसं मरतात, 4-4, 5-5 हजार कोटींचे घोटाळे घडतात. हे काय असे डायरेक्ट घडत नाहीत रे. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच हे मोठ्या मोठ्या गोष्टी घडण्याची सुरुवात होतात. म्हणजे उदाहरणार्थ, बॉम्ब बनवण्यासाठी जे सामान किनारपट्टीवर उतरलं, ते ज्यांनी उतरवून घेतलं थोड्या पैशांसाठी, त्यांनी काय विचार केला, मी कुणाचं नुकसान केलंय, मी याच्यामुळे तर कुणाला त्रास दिला नाही ना. पण त्याला हे माहित नसतं या ज्या सगळ्या वस्तू उतरल्या त्याचं पुढे जाऊन काय होणार. मग पुढचा माणूस पुन्हा पैसे घेऊन ते पुढे सरकवतो, त्यालाही माहित नसतं. तोही असंच म्हणतो, मी कुणाला त्रास दिलाय वैयक्तिकरित्या, मी कुणाचं कधी काय नुकसान केलंय. हे मोठे मोठे पूल बांधले जातात, त्याचं कंत्राट दिलं जातं, ते कंत्राट देताना पैसे खाल्ले जातात. त्याला कुठे माहित असतं पुढे जाऊन हा पूल अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवला जाणार आहे, आणि मग तो पडणार आहे, आणि मग तो पडल्यामुळे हजारो सामान्य लोकांचे जीव जाणार आहेत. तो
ती फाईल पास करताना एवढाच विचार करतो की मी तर कुणाचं नुकसान करत नाहीये ना, मी तर कुणाला वैयक्तिकरित्या त्रास देत नाहीये ना. त्या क्षणी तो देत नसतो, पण त्या सगळ्याचे परिणाम पुढे जाऊन सर्वसामान्य माणसांनाच भोगावे लागतात. हे असे मोठमोठे घोटाळे, मोठमोठ्या घटना घडतात ना, त्याची सुरुवात आधीपासून झालेली असते. जहाज एकदम बुडत नाही रे, छोटी छोटी भोकं पाडणारी तुमच्यासारखी माणसं असतात. त्या छोट्या छोट्या छिद्रांमधूनच पाणी आतमध्ये जायला सुरुवात होते आणि मग सगळ्यात शेवटी जाऊन ते जहाज बुडतं. आपल्याला काय वाटतं, अरे अचानक कसं काय बुडलं जहाज? अचानक काहीच होत नाही. सगळ्याची सुरुवात या छोट्या छोट्या गोष्टीतून. मी काय करणार, मी कशी सिस्टीम बदलणार, या सगळ्यामध्ये मी कशाला वेळ घालवू, मग मी वेळ घालवत बसलो तक्रारी नोंदवण्यात तर मग माझ्या प्रतिस्पर्धी पुढे निघून जातील. हा जो विचार तुमची पिढी करते ना, त्याच्यामुळेच हे सगळं घडतं. मी नाही असा कधी विचार करत आणि माझं कधीच काही अडलंही नाही. मी 1 रुपया कधी दिला नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. सिस्टीम बदलण्याची हिंमत मी दाखवतोय. मला कल्पना आहे की माझ्यासारखी एखाद दुसरीच माणसं असतील. हा, पण एक गोष्ट आहे की माझ्या घरामध्ये राहणारा किंवा ज्याचा पुढे माझ्याशी किंवा माझ्या मुलीशी आयुष्यभराचा संबंध येणार आहे, तो माणूस मात्र माझ्याच विचारांचा असायला हवा, अशी अपेक्षा मी करू शकतो. तो अधिकार आहे माझा. नवे नवे ती अपेक्षा आहे माझी त्या माणसाकडनं, जो कोणी माझ्या मुलीशी बांधला जाणार आहे त्याच्याकडनं आहे. 100% अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेला जो उतरेल त्याच्याच गळ्यात माझी मुलगी माळ घालेल. आता हे काय काढून बसले सगळं? मग काय, वेळ कुठे मिळतोय? परवा पोरांची कपाट आवरली, म्हटलं आज आपलं आवरून घ्यावं. असे स्वयंपाकाला बराच वेळ आहे, म्हटलं आवरून घ्यावं तोपर्यंत. ठीक आहे. अहो, हे बघा ना, जुना अल्बम. अल्बम? आपण गोव्याला गेलो होतो ना, तेव्हाचा फोटो आहेत बघा. गोव्याच्या टोप्या घालून दोघी कशा दिसताय गमतीशीर. आणि हे बघा, इथे कोण गमतीशीर दिसतंय? असू दे. हे बघ, तेजसच्या मुंजीचे फोटो. किती माणसं आली होती नाही मुंजीला, बाप रे. सगळे नातेवाईक, सगळे मित्र. जुन्या आठवणी आहेत सगळ्या, जपून ठेवायला पाहिजे ना. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे ते गोखले आले होते. आणि हे पडाळकर माझ्या ऑफिस मध्ये, म्हणजे मी जॉईन झालो तेव्हा ते रिटायर. हा फोटो कधी काढला होता आठवते? पुण्याच्या हॉटेल मधला. सिंहगड बघायला घेऊन गेला होता आम्हाला. त्या सिंहगडावर गेल्यावर त्या उंचीला घाबरली गायत्री. जीभ बिलगली मला, बाप रे. खाली उतरायलाच तयार नाही. जेव्हा सिंहगडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा उतरले मॅडम. किती विश्वासानं बसले होते तुमच्या कडेवर. आणि तुम्ही म्हणालात तिला की बघ, मी जर पडलो तर आपण दोघंही पडू म्हणून. तेव्हा काय म्हणाली, बाबा तुम्ही कधी पडणं शक्यच नाही. काय विश्वास वडिलांवरती. खरं आहे, पण जेव्हा जेव्हा गायत्री घाबरली, तिला भीती वाटली, त्या प्रत्येक वेळेला मी तिच्या बरोबर होतो. आता भविष्यात पुढे काय होईल? इथून पुढे तिने ज्याचा हात धरायचा ठरवलाय ना, त्याचा हात धरेल ती. आणि मग तिला कशाचीच भीती नाही वाटणार. ज्या माणसावर आपला विश्वास असतो ना, त्याच्या सोबतीमध्ये आपण अगदी निर्धास्त असतो. आपल्या प्रेमाच्या माणसाच्या संगतीमध्ये आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. आणि असंही मुलांच्या प्रत्येक आनंदासाठी, त्यांच्या गरजांसाठी आयुष्यभर आई वडील पुरेसे नाही पडत हो. आता जेवढ्या लवकर तुम्हाला हे पटेल ना,
तेवढं आपल्या सगळ्यांसाठी चांगलं असेल. आता फोटो घेऊन कुठे निघाला? मी तो नीट ठेवते, द्या. राहू दे माझ्याकडे. कुठे टाकून द्याल? नाही, वेळ जपून ठेवेन मी व्यवस्थित. अजय, आपल्या लेकानं चॉईस बाकी मस्त केली. हो का? हो. अरे वा, तर तुलाही मान्य आहे तर. मला मान्य नसायला काय झालं? नाही एक मिनिट, मला एक सांग. तू गायत्रीला तिकडे किचन मध्ये नेऊन काय काय परीक्षा काय घेतलीस एवढी ती? काय नाही. काय नाही म्हणजे? आमचं सिक्रेट आहे, तुला का सांगू आम्ही? सिक्रेट आहे काय? ठीक आहे, हरकत नाही. नाही, गायत्रीने अजून हा मायनर पेपरच सोडवलाय. मेन पेपर अजून सोडवायचा आहे तिला. मेन पेपर म्हणजे? अगं आई साहेब आपल्या यायच्यात ना त्या काही फोन बिन आला होता का काही? नाही, अजून तरी नकोच येऊ दे. काय कशाला एवढी घाई करते मग? इथे पावसाळा बिवसाळा तर राहा, चांगली 2 महिने राहा, नको घाई करूस मग. कसा आहेस ना तू अजय? मी तर वाट बघते, आई कधी एकदा येतील. का? कशाला? तुला काही भूकंपाचा अनुभव घ्यायची काय हौस वगैरे आली होत? नाही, तसं नाही रे. तर मला सुद्धा काट्याने काटा काढायचा. ते कीर्तने शेर असतील ना, तर आमच्याकडे सुद्धा 1.25 शेर आहे. आमच्या आईने एक डरकाळी फोडली ना, तर ते कीर्तने घाबरून पळून जाते. तुझा शेर इथे माझी शिकार करेल त्याचं काय? काय काय म्हणाला? नाही, तू जो हा शेर म्हणतेस ना, तुला अभिप्रेत जो शेर आहे तो वाघ नाही. शेर म्हणजे किलो वजन 1.25 शेर, पाव शेर, तसं असतं ते. तुला कळलं ना मला काय म्हणायचं होतं? तू फक्त ना चुकाच काढत बस. माझा मुद्दा कळला ना? अरे मुद्दा आला लक्षात. मग तुला हा 1.25 शेर डरकाळी कसं? झोप ना आता. तरी तू इथं काय करतेस? झोपायचं नाही का तुला? अरे बाबांनीच तुला इथे ड्युटीवर लावलाय. मी गोरतो की नाही वगैरे ते बघायला. नाही, मी आपली अशी झाली आहे प्रथावर. तू स्वतःहून इथे आलीस? क्या बात है. बोला, काय काम काढलं या प्रहरी? ऍक्च्युली कार्तिक, मला थँक्स म्हणा. मला तुला आता सांगताही येणार नाहीये की मला तुझ्या घरी जाऊन किती छान वाटलं ते. क्या बात है. तर थोडक्यात तुला सासरचं घर आवडलेलं दिसतंय. घर म्हणजे नक्की काय असतं कार्तिक? घरातली माणसं, त्यांचं आपापसातलं नातं, एकमेकांवरचं प्रेम, या सगळ्यांनी जे मिळून बनतं ना, ते घर असतं. आता माझ्या घरचे माझ्यावरती प्रेम करतातच, पण आता मी हे घर सोडून ज्या घरात जाईन तिथेही मला भरभरून प्रेम मिळेल ह्याची आज मला खात्री पडली. आणि ही माणसं मला तुझ्यामुळे मिळतात. यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं. सासरी जाणाऱ्या मुलीला अजून काय हवं असतं रे? सासरच्यांनी तिच्यावर घरच्यांसारखं प्रेम करावं एवढीच तर तिची इच्छा असते. आणि ही माणसं मला फक्त तुझ्यामुळे मिळतात. थँक्यू सो मच. सो थोडक्यात ही गोष्ट तुझ्यासाठी खूप मौल्यवान.
तुला काही शंका आहे का? शंका नाहीये, पण मी म्हटलं मात्र ही गोष्ट जर तुझ्यासाठी इतकी अमूल्य आहे तर तू बस फक्त थँक्यू म्हणणार आहेस? मग काय मग काहीतरी त्याच्यासोबत आणखीन कॉम्प्लिमेंट. लाईक व्हॉट? गुड नाईट. हा, गुड नाईट. गुड नाईट सोबत स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम्स. यू आर ऑन द राईट ट्रॅक. स्वीट ड्रीम्स आणि त्यासोबत झोप आता. गुड नाईट. काय जगात काय घडते बघूया. पाऊस वाढण्याची शक्यता. सर चहा. अरे गरज होती. वाढू दे पाऊस वाढू दे. मामा, महाराजची तब्येत काही ठीक नाहीये का? नाही सर, ठीक आहे. काय झालं? त्यांनी चहाची चव जरा बदलली आहे. साखरच नाहीये चहामध्ये. सॉरी सर, परत बनवून आणतो. नाही, दुसरा नको, त्याच्यातच घालून आणा. आणखीन 10-15 मिनिटं घालवेल त्यात. बर. काय तुझं काय चाललंय? खुदू मजा वाटली तुला? सकाळ सकाळी बरं झालं माझं तोंड कडू झालं म्हणून. नाही रे बाबा, मी एवढी दुष्ट आहे का की दुसऱ्यांच्या दुःखात मला आनंद वाटावा? अरे मग माझ्या चहामध्ये साखर नाही याचं हसू कसलं येतंय तुला? नाही, कसं आहे ना की तुला आता रोज रोज हा असा चहा सहन करावा लागणार नाही म्हणून. का महाराज बदलणार आहेस की काय? महाराज नाही. मग? अरे नवीन सुनबाई येणार आहे ना, तिच्या हातचा असा फक्कड चहा प्यायला मिळेल तुला आता रोज. काय मस्त चहा बनवते माहितीये गायत्री. पण तुला कसं काय कळलं ती मस्त चहा बनवते? ओ अच्छा. ते तू तिला किचन मध्ये नेऊन तिची चहाची परीक्षा वगैरे बघितलीस की काय तू? तसं नाही रे अजय, परीक्षा वगैरे काही नाही. मी आपलं उगाच टाइमपास करत होते. मी तिला म्हणाले माझ्यासाठी चहा बनव. काय मस्त आल्याचा चहा बनवला माहितीये तिने. फॅन्टॅस्टिक. अजय, त्या चहाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते माहितीये. अरे चहाचं काय घेऊन बसलीस तू श्वेता? मी सांगतो त्या मुलीच्या हाताला चव असणार बघ. अन्नपूर्णा प्रसन्न असणार तिच्यावरती. यस. अरे उमा वहिनींच्या तालमीमध्ये वाढलेली आहे पोरगी. उमा वहिनींच्या तालमीत ना. सुरू झालं ना तुझं कौतुक. उमा वहिनी. ए नाही, पण खरंच तिला फुल मार्क्स आहेत. हा, छान संस्कार केले उमा वहिनींनी तिच्यावर. आणि तिचा किचन मधला वावर तर असा होता जणू काही रोज जेवण बनवते किचन मध्ये. नाही म्हणजे मी तिला असं सासू सारखं सांगितलं माझ्यासाठी चहा बनव, तर लगेच तिने चहा बनवायला सुरुवात केली. म्हणजे थोडीशी गांगरली होती आधी. मला विचारायला लागली हे कुठे ते कुठे. मी म्हणाले बघा, शोधा म्हणजे सापडेल. अरे काय तू. मला सुद्धा जाम मजा येत होती. पण ती काय फार घाबरली नाही. पटापट सगळ्या वस्तू तिने शोधल्या आणि मस्तपैकी चहा बनवला. माझ्या परीक्षेत ना अजय ती नुसती पास नाही झाली, मेरिट मध्ये आली. यस होणारच. नाही, पण मी तुला सांगतो, मी त्या मुलीला पहिल्यांदा बघितलं ना त्यावेळेलाच मी ठरवून टाकलं बस ही उत्तम मुलगी आहे, हिला सून म्हणून घरात आणायचंच. माहितीये मला. नाही, तुझ्या अंदाजाबद्दल नाही बोलत आहे. मुलगी उत्तम आहे ते मला माहितीये. आवडली मला, मस्त आहे मुलगी. आई बास ना, मी डाएट वर आहे. दादा पोहे वाढू? नाही, नकोय मला. बस झाले ना. मला जरा कार्तिकशी बोलायचंय. येस सर. काय म्हणाला तुम्ही माझी?
बोलायचं? हा बोला ना सर. हो मला बोलायचंय, पण ते रात्री, म्हणजे मला एक सांग, रात्री तू वेळेवर घरी येणार आहेस का काही उशीर होणार आहे? मीटिंग्स वगैरे आहेत काय? नाही मी येईन ना, वेळेत येईन. तुम्हाला काय बोलायचं होतं? रात्री बोलू. बर ठीक आहे, हरकत नाही, मी येईन, वेळेवर येईन सर. म्हणजे मला असं वाटतं की आता तू गेले काही दिवस, जवळजवळ 15 दिवस आमच्या घरामध्ये राहतोय. 17 दिवस झालेत, मी मोजतोय. हा तेच ते. तर आता आणखीन पुढे राहायची काही गरज नाहीये. तुझी जी काही परीक्षा घ्यायची ती मी घेतलेली आहे. त्यामुळं मी रात्री त्याचा निकाल देईन. तू रात्री वेळेवर ये, मग तुला सांगतो माझा काय निर्णय आहे तो. मी आता ऑफिसला निघालोय. हा, रात्री भेटूया. येस सर. हॅव अ गुड डे सर. थँक्यू. लागला वाटतं निकाल. निकाल लागलाय की निकाल लावणार आहे? मला काही बोलले नाही ते, पण आता दोघांनाच माहिती. दोघं? त्यांना स्वतःला आणि दुसरं परमेश्वराला.